मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतली सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। भांडूपमध्ये माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत आज स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। स्वतः अनिशा माजगावकर TV9 मराठीशी सर्वप्रथम बोलणार आहेत। नेमकी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यामागे त्यांची काय प्रतिक्रिया आहे। अनिशाताई, तुम्ही 114 नंबर वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मुंबईतली मनसेतली ही सगळ्यात पहिली बंडखोरी दिसते मुंबई महापालिकेतली। खरं तर ही बंडखोरी नाही, सन्माननीय राजसाहेबांनी खरं तर सन्माननीय राजसाहेबांनी आज त्यांच्या म्हणजे म्हणतात ना, भावासाठी त्यांनी भावनिकतेने सगळं युती केलेली, परंतु आज शिवसेनेने त्यांच्या पदरात चांगल्या सीट पाडून घेतल्या, परंतु आमच्याकडल्या येणाऱ्या सीट दिल्या नाहीत। जसं की संतोष धुरी असतील, सन्मान देशपांडे साहेब असतील, अशा बरेच नगरसेवक होते की ते पुन्हा निवडून येऊ शकत होते। त्यातलीच ही एक भांडूपमधली सीट होती की ती निवडून येण्यातली मनसेची सीट होती आणि ती आज दिलेली नाही आमच्याकडे। त्यासाठी मी सन्माननीय राजसाहेबांना खूप आभार मानते की त्यांनी खूप प्रयत्न केले की आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना सीट मिळावे, परंतु शिवसेनेने ते स्वतःच्या पदरात चांगलं पाडून घेतलं आणि बाकीचं जे काही होतं ते आमच्या पदरात पाडलं। भावनिकतेच्या म्हणजे भावाने साथ दिली, पण दुसऱ्या भावाने साथ देणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, जो विभागातल्या जनतेने सांगितलेले आहे। शिवसैनिक बोलत आहेत की आम्हाला तुमच्यासारखी एक कार्यतत्पर नगरसेविका पुन्हा पाहिजे होती, म्हणून आम्ही तुम्हाला साथ देते, तर तुम्ही आमच्या साथीला साथ देण्यात यावी, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरते। अनिशाताई, काल राज ठाकरेंनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की ही महापालिकेची निवडणूक मराठी अस्मितेची, मराठी माणसासाठीची आहे। जे काही मिळालं, जे काही गेलं, पण मराठी एकजुटीसाठी आपण लढलं पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे। असं असताना तुम्ही आज अर्ज भरता आहात अपक्ष। नाही, माझं म्हणणं असं आहे, बरोबर बोलतंय साहेबांनी जे सांगितलं, मराठी अस्मितेसाठी आणि मराठी एकजुटीसाठी आपण लढतोय, आणि माझंही तेच म्हणणं आहे की मराठी अस्मिता आणि मराठी एकजुटीसाठी आम्हीही लढतोय। परंतु जी घराणेशाही आहे, जर तिथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या कोणातल्या पदाधिकारीला जर सीट दिली असती तर मी हे बंडखोरी केली नसती, परंतु तसं न होता तिथले खासदार आहेत, त्यांच्या मुलीलाही सीट देण्यात आलेली, ती तिथली स्थानिक नाही आहे। स्थानिकांचे काय प्रश्न आहेत, आज तिथला जो काही डोंगराळ परिसर आहे, आज आम्ही तिथे कधी दिवस रात्र अपरात्र झटलेलो आहोत। तिथले ते शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, सगळ्यांनी झटलेले आहे त्यासाठी, परंतु त्यांच्यापैकी कोणाला न देता डायरेक्ट खासदारांच्या मुलीला तिथे आणलात, ते चुकीचं आहे। नाही, पण अनिशाताई, जेव्हा जागा वाटपाचा विषय होता, भांडूपमधली 114 नंबर वॉर्डची जागा प्रतिष्ठेची बनली होती, शेवटपर्यंत चर्चा सुरू होती, पण तुमच्या कोट्यात ही जागा आली नाही, तर पक्षाचा निर्णय मान्य करणं हे आवश्यक होतं की अपक्ष उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक होतं? नाही, पक्षाचा निर्णय, साहेबांनी माझ्यासाठी बरंच काही प्रयत्न केले, मी साहेबांचे मनापासून आभार मानते। साहेब असतील, साहेबांना त्यानंतर नेते मंडळी असतील, सगळ्यांनी ही सीट लावून धरलेली, कारण की ही सीट येणारी होती, तर लावून धरलीच होती, परंतु शेवटी मला जनतेचा हाक देणं गरजेचं होतं। आज मला जनतेने निवडून दिलं होतं, त्याचबरोबर साहेबांमुळे आज मी इथे उभी आहे। आज राजसाहेबांमुळे मी नगरसेवक झाली, त्यांच्यामुळे विभागात मी कामं करू शकली, त्यांच्यामुळे ही पदं भूषवली आहेत, तर मी हा जनतेसाठी आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी घेतलेला नाही। पण अनिशाताई, आता निवडणूक आहे, तुमची खरी लढाई कोणाशी असेल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की महायुतीतला शिवसेना पक्ष? माझी लढाई ही घराणेशाही विरुद्ध आहे, घराणेशाहीला माझा विरोध आहे। आज त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांच्या घरातले जेवून लढणं, तर कार्यकर्ते काय करणार? म्हणजे तुमची थेट लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी असेल? माझी लढाई, मी तर म्हणेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशी नाही आहे, माझी लढाई घराणेशाहीशी आहे। तेही आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत, परंतु आज जे काही झालंय तो अन्याय आहे, त्या विरुद्धची ही लढाई आहे। पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अजून अंतिम मुदत किंवा कालावधी बाकी आहे। अर्ज मागे घेणार, नाराजी दूर करण्याचा पक्षातून प्रयत्न होईल, पण अर्ज आणि उमेदवारीवर ठाम राहणार आहात का अखेरपर्यंत? हो, नक्कीच उमेदवारी मी ठाम राहणार, कारण की लोकांनी मला आज इथे उभं केलंय, तर लोकांसाठी मला लढायचं आहे। पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या सोबत किती ताकदीनं आहेत? सगळेच आहेत, सगळेच आहेत। आपण म्हणू शकतो की अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मनसेतली ही पहिली बंडखोरी मुंबईतली मानली जाते, पण त्यांचं म्हणणं आहे की घराणेशाही विरोधात
हे त्यांनी उचललेलं पाऊल किंवा घेतलेला निर्णय. काही मनसेतले पदाधिकारी, नेते, कार्यकर्तेही आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपणही माजी नगरसेविका राहिलेले आहात. अनिशाताईंचा हा निर्णय तुम्हाला पटला आहे, त्यामुळेच तुम्ही त्यांच्याबरोबर आहात, पण तुम्ही पक्षाला काय सांगा? खरं सांगायचं तर आम्ही राजसाहेबांनी यांच्यासाठी जो प्रयत्न केला आम्ही पाहिला आहे. राजसाहेब त्यांच्या जागी ठाम होते, पण मनसेच्या पदरात ताईंनी जसं सांगितलं तसं ज्या सीट आलेल्या आहेत, तुम्ही पत्रकारात तुम्हाला माहिती आहे त्या जागी आमचं किती वर्चस्व आहे, किती प्रभाव आहे हे तुम्हालाही माहिती आहे. अशा सीट्स आम्हाला मिळालेल्याच, जिथे मनसे निवडून येऊ शकत होती अशा सीट्स मिळालेल्या नाही आहेत. आज ताईंनी नाव घेतलं, संतोष दुरी, संदीप देशपांडे, अणशताई होत्या, आमचे अनेक सहकारी होते जे सभागृहात आज मुंबईचा आवाज म्हणून गेले असते. त्यांना आज घरी बसवण्याचं काम या युतीमुळे झालेलं आहे. पण मी युतीला दोष नाही देणार. साहेबांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी ही युती केली. आम्ही साहेबांच्या खरंच पाठीशी आहोत, पण आता हा जनतेचा कौल आहे. काही गोष्टी खरंच नाही पटल्या की मराठी माणसासाठी आपण लढतोय, पण तुमच्यासाठी लढणारा जेव्हा कार्यकर्ता, जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता, ज्याची जनतेकडून तुमच्यापर्यंत पोच गेली आहे, त्याच्यासाठी न्याय नाही मिळू शकला, एवढंच मी म्हणेन. आपण बघू शकतो की ह्या भावना मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या व्यक्त होत आहेत. अनिशा माजगावकर यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे स्थानिक कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. त्यांची भूमिका आहे की आपला पक्षावर राग नाही. राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले, पण आता लढाई अटळ आहे आणि ही लढाई घराणेशाही विरुद्ध असेल. जागा वाटपात मनसेच्या वाट्याला तितकं काही समाधानकारक आलं नाही, ही खंत त्यांच्या मनात आहे आणि तीच भावना या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, आपल्या उमेदवारीवर ठाम राहणार, अशीच भूमिका अनिशा माजगावकर यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.